नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण आता चाललोय टायगर सोबत वॉक करायला. चिंतन दादा पण आहे, नवीनच आपल्याला जॉईन झालाय. तर आपण आता जाऊयात, टायगरला भेटूयात, थोडं खायला प्यायला घालूयात. आपण आता आलोय टायगर पाशी आणि झोपलेत बिचारे. मित्रांनो, आत्ताच आपण वाघासोबत वॉक करून आलोय. रिअलमध्ये वाघ समोर पाहिलेला आहे. तेव्हा जी फाटती, आता काही एवढी फाटली नाही, कारण की गेल्यावर हातबीत लावल्यानंतर नॉर्मल झालेला तो. त्यानंतर मस्त फोटोज वगैरे व्हिडिओज काढले त्याच्यासोबत, भारी वाटलं. चालू पण जेव्हा ओरिजिनल पाहिल्यावर जी फाटती ना, त्यातच पेली गे. जर काही झाकळी तोडली आपल्या कार्यक्रम. आपली आता सफारी करून झालेली आहे आणि आपण आता निघालोय हॉटेलवरती. आपली सगळी गँग रेडी आहे. हाय अंकल. मित्रांनो, आपण नाश्ता वगैरे करून पटायत आलोय. बराच वेळ ड्राईव्ह करून आता आपण जेम्स पटाया गॅलरी म्हणून एक गॅलरी इथं त्या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहे. आणि इथं आपल्याला काहीतरी आर्टवर्क वगैरे दाखवणार आहे. बघूयात आता काय काय पाहायला भेटतंय. माझ्या ते डायमंड्स वगैरे आपण ज्या GM आर्ट गॅलरीत आलो आहे, त्या आर्ट गॅलरीत ज्वेलरी वगैरे बांधताय. आणि ती ज्वेलरी ज्या स्टोनपासनं बनवली जाते, ते स्टोनचे सॅम्पल्स इथं ठेवलेले आहे. आता आपण पुढे जाऊन ते कसं बनवतात त्याची प्रोसेस पाहणार आहे. हे वाटतं रिंग बनवत आहे काहीतरी. जो सेक्शन पाहिला आता तो म्हणजे आपली डायमंडची ज्वेलरी वगैरे त्यातलं ती बाहेरची रिंग आहे त्याचं बनवण्याचा तो सेक्शन होता. आता जो आपण सेक्शनला चाललो आहे त्या सेक्शनमध्ये रिंगवरती डायमंड वगैरे बसवतात, तो सेक्शन आहे इथं. आपण आता ज्या फॅक्टरीत गेलेलो त्यांचं हे स्टोर आहे. बाई राडा आहे, नुसतं राडा. एवढं मोठं नुसतं ज्वेलरीचं शोरूम आहे. स्टोन पुढं आल्यानंतर आपल्याला शॉपिंगसाठी एक एरिया आहे. तिथं पूर्ण प्रीमियम ब्रँड इथले जे काही ब्रँड्स आहेत ते ठेवलेले आहे. त्यांचं कलेक्शन वगैरे बघूयात काय भेटतंय का, आवडतंय का घ्यायला. इथं सोप आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, हत्तीच्या सगळ्या वेगवेगळ्या टाईपमध्ये सोप. मित्रांनो, आपण ते आर्ट डायमंड्स वगैरे पाहून आता जेवण करण्यासाठी आलो आहे. मुंबई सी इंडियन रेस्टॉरंट बार म्हणून आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. माझ्या पार्टी आहे ते. आपण आता जेवण करण्यासाठी आलो आहे आणि जेवणात आहे आपल्याला नेहमीप्रमाणे व्हेज म्हटल्यावर पनीर, डाळ आहे, बटाटा आहे आणि रोटी. आपलं जेवण वगैरे झालं आहे. आता आपण निघालो हॉटेलवरती. हॉटेलवरती जाऊन आपण आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन चिल करणार आहे. आपण आता निघालो हॉटेलच्या दिशेने. ही आपली आहे बस.
आपल्या हॉटेलच्या लोकेशनवरती येऊन पोचलेलो आहे आणि माझ्या पाठी पाहत आहे ते आपलं आजचं राहायचं लोकेशन आहे. अजून चेक इन वगैरे चालू आहे, सगळेजण आत आहेत थांबलेले. हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आपण आणि माझ्या पाठीमागं आहे स्विमिंग पूल. तिथं आपण थोड्या वेळाने येणार आहे चिल करायला. आता आपण आपल्या रूमकडे चाललो आहे, बघूयात आता कशी आहे आपली रूम. आता हॉटेलच्या लॉबीत आलेलो आहे आणि आपण आता जाणार आहे आपल्या रूमकडे. ही आहे आपल्या रूमची की, दोघांसाठी 2. ही आपली रूम आहे. आता आपण आत नाही जातोय आणि पाहूयात आपली रूम कशी आहे. आपला बेड, असं आहे आपलं रूम. ठीक आहे, एवढा विषय नाही, पण हाय वाढीव आहे. मित्रांनो, थोडा वेळ आराम करून आपण आता बाहेर निघालेलो आहे. थोडं बाहेर जाऊन आता आपण पटाया सिटी एक्सप्लोअर करणार आहे. काय काय आहे काय काय नाही. ॲक्च्युली झालं काय विषय, थोडा वेळ झोपायचं म्हणून भरपूर वेळ झोपून गेलो आम्ही 4च राहिलेलो आहे. आता बाकी सगळे गेलेले आहे. सो आता आम्ही पाठीमागनं जाऊन त्यांना जॉईन होऊ. 7 वाजता डिनर आहे ना आपला? 7 वाजता डिनर. ओके, 7 वाजता का आपण करू. 7 वाजता डिनर आहे. पाहूयात आता. रोडवरती 101 कडक गाड्या आहे बाई, काय सांगू. गाड्यांचा विषयच खोले इकडं नाद. आपण आता फिरत आलोय वॉकिंग स्ट्रीटला. माझ्या वाटी आहे वॉकिंग स्ट्रीट. आपण आता तिकडे जाणार आहे. चाललोय आता आपल्या जेवणाच्या लोकेशनवरती. ही आहे टुकटुक आणि इथं वरती बटन आहे. आपल्याला ज्या स्टॉपला थांबायचं आहे त्या स्टॉपला आपल्याला इथं थांबता येतं. मित्रांनो, आपण ज्या आता येताना टुकटुकमधनं आलो, इथं आल्यावर त्याची काळजी घ्यायची. जे प्रायव्हेट टुकटुकवाले हे आपल्याकडनं भरपूर चार्ज करतात, 350 वगैरे. जर तुम्ही शेअरिंगवाला टुकटुक केलं तर तुम्हाला पर पर्सन कुठेही जा 10 रुपीज चार्ज केला जातो. 10 रुपीज नाही, 10 बात. माझ्याकडनं चुकतं आहे, 10 रुपीज म्हणतो मी, 10 बात. आपण आता जाऊयात आपल्या हॉटेलच्या लोकेशनवरती, जेवण वगैरे करूयात आणि रूमवर जाऊन झोपूयात. बाकी फिरू उद्या, कारण की दमलो आहे खूप. हेक्टिक फ्लाईटमधनं आलो आहे, सकाळपासून फिरतोच आहे. झोप पण पाहिजे थोडीशी, त्याच्या रूमवरती जाऊन झोपणार आहे आपण. मित्रांनो, थायलंडमध्ये आता पावसाळा सुरू झाला आहे. ज्याला कोणाला यायचं आहे त्यांनी आता पावसाळ्याच्या दृष्टीने कपडे आणा इकडे येताना. आता आपण चाललो आहे हॉटेलच्या दिशेने आणि हॉटेलला जायला आहे असा सुमसान एरिया आणि वरनं पडतोय पाऊस. आपण आपल्या डिनरच्या ठिकाणी आलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे आपण खातोय पनीर 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 कढाई पनीर. आज गुलाबजाम पण आहे. सर आपण आता डायरेक्टली बिकॉज ऑफ सकाळी 6 वाजता उठायचं आहे आणि आपण एका आईसलँडवरती जाणार आहे. आईसलँडवरती ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत भरपूर आपल्याला करण्यासाठी. तर आता भेटूयात सकाळी 6 वाजता.